जय भीम, नमो बुद्धाय. आपण आलेलो आहोत बुद्धगया या ठिकाणी, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालं, निब्बाण प्राप्त झालं, ते हे स्थळ आहे. आपण सुरुवातीपासून पाहत आलो, श्रावस्ती, लुंबिनी, कुशीनगर हे जेही स्थळ आहेत सगळे बघत बघत शेवटला आपण बुद्धगया या ठिकाणी आलोत. शेवटी डोंगेश्वरी बघून आल्यानंतर सुजाता खीरदान स्थळ पाहून झालं. नंतर आपण बुद्धगयाला आलेलो आहोत. तर बुद्धगयाचं जे महत्त्व आहे तर पटवून सांगण्याचं हे सर्वांना गरजेचं आहे की बुद्ध आणि धम्म आणि संघ या तीन गोष्टीचं महत्त्व या ठिकाणाहून देणं गरजेचं आहे. बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय किंवा संघ म्हणजे काय, बुद्ध कोणाला म्हटलं जातं, धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय. बुद्ध म्हणजे आपली स्वतःची बुद्धी, त्याला शरण गेलं पाहिजे. धम्म म्हणजे जे निसर्गाचा नियम आहे त्यालाही आपण धर्म म्हणतो, त्यालाही शरण जाणं गरजेचं आहे. संघ म्हणजे काय, संघ म्हणजे जो भिक्षू संघ आहे, जो भगवान बुद्धांचा संघ आहे, त्यांनाही आपण शरण जाणं गरजेचं आहे. का म्हणजे तेही बाबासाहेबांनी 1956 साली ज्यावेळेला बौद्ध दीक्षा घेतली त्यावेळेला बाबासाहेब बोलले होते की मी संघाला शरण जाणार नाही. त्याचं कारण का होतं, कारण भिक्षू संघ, त्यावेळेचा जो भिक्षू संघ होता बाबासाहेबांच्या काळामध्ये तो व्यवस्थित नव्हता असं म्हणण्यात येतं. परंतु नंतर गोडबोले या नावाच्या व्यक्तींनी त्यांना बाबासाहेबांना समजलं की तुम्ही आधीच्या संघाला शरण जावा. हा एक वेगळा भाग आहे. राहिला प्रश्न आहे बुद्धांनी काय शिकवलं, एक्झॅक्टली काय शिकवलं हे पाहणं गरजेचं आहे. भगवान बुद्धांनी खूप मोठं असं जगामध्ये असं देशामध्ये प्रसारित केलं की भगवान बुद्धांचा खूप मोठा धम्म आहे, असा आहे, तो आहे. पण भगवान बुद्धाचा धम्म असा आहे, माझ्या अनुभवाप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे भगवान बुद्धाचा धम्म आहे तो खूप सोपा आणि सरळ आहे. खूप सोपा म्हणजे जो शिकलेला आहे, जो न शिकलेला आहे, तो देशाचा आहे, बाहेरचा आहे, मराठी आहे, कोणताही प्रांताचा आहे, कोणीही असो, परंतु भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो शुद्ध भगवान बुद्धाने शिकवलेला आहे. धर्म शुद्ध असतो त्यावेळेला सोप्या भाषेमध्ये ते शिकवलेलं आहे. तर भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो शील, समाधी आणि प्रज्ञा या तीनच गोष्टीवरती अवलंबून आहे. जो भगवान बुद्धाचा जो सत्य धर्म आहे तो तीनच गोष्टीवरती अवलंबून आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा ह्या तीन गोष्टी जो माणूस आत्मसात करू शकतो तो दुःखमुक्त होऊ शकतो. तीन गोष्टीमध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की शील म्हणजे काय, समाधी म्हणजे काय आणि प्रज्ञा म्हणजे काय. ह्या तीन गोष्टीच भगवान बुद्धांनी शिकवलेला आहे, जो सर्वसामान्य माणूस तो ग्रहण करू शकतो, स्वीकारू शकतो आणि त्याच्यातून दुःखमुक्तीचा मार्ग शोधू शकतो. याच्यामध्ये कोणता जात येत नाही, धर्म येत नाही, वंशी येत नाही, प्रांत येत नाही किंवा देश येत नाही, विदेशी येत नाही. कोणत्याही समाजाचा व्यक्ती हा ग्रहण करू शकतो. का म्हणजे हा सार्वजनिक नियम आहे, ह्या संपूर्ण जगाचा नियम आहे, जो आहे पंचशील, जो आपण सर्वांनी घेत असतो तो पंचशील. तो तरी सांगायचं गरज नाही. दुसरा जे आपण बोलत आहोत समाधी, समाधी म्हणजे काय, भगवान बुद्धांचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये समाधीला खूप महत्त्व दिलेलं आहे. समाधी म्हणजे स्वतःच्या श्वासावरती लक्ष देणं, मन एकाग्र करणं, याला समाधी म्हटलं जातं. किंवा आपण विपश्यना जर केला असेल तर त्याला आनापाना आपण म्हणू शकतो. शील समजलं, समाधी समजलं आणि प्रज्ञा. प्रज्ञाचं एवढं विषय शुद्ध आणि एकदम शुद्ध आहे, फक्त त्याला समजून घ्यायला थोडंसं टाइम लागतं की स्वतःच्या शरीरावर जे काही वेदना, संवेदना उत्पन्न होतात आणि नष्ट होतात आणि ते सरळ भावनेने, समते भावनेने पाहणं, त्याला प्रज्ञा म्हणतात. म्हणजे हे बोलतो एवढं सोपं नसतं, ते प्रॅक्टिकली ते करावं लागतं. जोपर्यंत या गोष्टी आपण आत्मसात करू शकत नाही तर आपण दुःखातून बाहेर येतो असं होणं कठीण आहे. म्हणून सर्वांना या महाबोधी बुद्धविहार या ठिकाणाहून मी सर्वांना विनंती करतो की आपण भगवान बुद्धाचा जो शुद्ध धर्म आहे, जो शुद्ध मार्ग आहे, शील, समाधी आणि प्रज्ञा याचा अभ्यास करावा. तरच आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो किंवा दुःखमुक्तीच्या मार्गावरती आपण चालू शकतो. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण जाऊ शकतो. भगवंताचा धर्मच असा आहे,
त्यालाच तथागत म्हणतात. जे चालणं यालाच तथागत म्हणतात. म्हणून आपण सर्वांनी जो मेडिटेशनचा मार्ग आहे, विपश्यनाचा मार्ग आहे, साधनेचा मार्ग आहे, तो आपण स्वीकारावा. नक्कीच तुम्हाला जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे त्याच्यामध्ये आपण एक 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 पायरी आपण पुढे जाऊन दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये आपण जाऊन पोचू शकतो. इतकेच बोलतो, या ठिकाणी थांबतो. आणि आपण पाहत आहात, पुन्हा एकदा पहा किती सुंदर इथून दिसत आहे भगवान बुद्धांचं टेम्पल. तुम्हाला दाखवत तसंच पुढे जाईन मी. सध्या रात्र पण होत आहे आणि आपण घरी जात आहोत. थोडं वरून काढा मॅडम, पुढं जाऊन असं थोडंसं वरच्या साईडला, म्हणजे पूर्ण तुम्हाला या काचावरून दिसेल. किती मस्त दिसतं. तुम्हाला जोपर्यंत मी दिसेन तोपर्यंत व्हिडिओ दाखवतच नाही की म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत की अशा महान व्यक्ती, जो सिद्धार्थ होता तो बुद्ध झाला आणि देशाला दुःखमुक्तीचा मार्ग दिला. अशा महान महापुरुष, भगवंत, अरहंत, बोधिसत्व, याच भगवंतांचा मार्ग घेऊन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा आणि या संपूर्ण देशाला दुःखमुक्तीचा मार्ग दिला. म्हणून बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की मी सारा भारत बौद्धमय करेन, ते असंच होणार नाही. तर आपण सर्वांनी भगवान बुद्धांचा जो शुद्ध मार्ग आहे तो आपण आत्मसात करणं हे खूप गरजेचं आहे. का म्हणजे हे जे आता सध्याची जी वेळ आहे, आपल्या देशामध्ये जी सध्याची वेळ आहे, खूप नाजूक परिस्थिती आहे. तर आपण जोपर्यंत बाबासाहेब आणि बुद्धांच्या मार्गावर आपण चालू शकत नाहीये तोपर्यंत आम्हाला धम्मही कळणार नाहीये. आणि असंच आपण आपलं आयुष्य याच पद्धतीने आपण घालावं लागेल. ज्याप्रमाणे गुलाम म्हणून आधी होतं परिस्थिती, तीच आम्हाला पुन्हा वेळ येऊ शकते. त्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांनी भगवान बुद्धांचा मार्ग आत्मसात करावं आणि जेणे